असन एक मंत्र देतो, डाव्या पायावर उजवा पाय ठेवा म्हणजे प्रेशर कमी होऊन जाईल. तसंही नसन जमत तर उजव्या पायावर डावा पाय ठेवा, पुन्हा प्रेशर कमी होऊन जाईल. तसंही नसन जमत तर मग दोनही पाय एक जागी ठेवा आणि ठिबक सिंचन सुरू करा की तुझी घागर नळाला लाव पाणी थिपाया लागलं, तुझी घागर नळाला लाव पाणी थिपाया लागलं. ताम्रचतलय सारं गाव पाया लागलं, ताम्रचतलय सारं गाव पाणी थिपाया लागलं. हो तुझी घागर तुझी घागर तुझी घागर नळाला लाव पाणी थिपाया लागलं, तुझी घागर नळाला लाव पाणी थिपाया लागलं, तुझी घागर नळाला लाव पाणी थिपाया लागलं. बोलो वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की, संत सखुमाता की, बोलो सभी भाई भगत की, पंढरीनाथ महाराज की. रात्रभरच कार्यक्रम होईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. कारण मी नेहमी कीर्तनामधून सांगत असतो की हिमालयासारखा पर्वत नाही, आई वडिलासारखं दुसरं कोणाचं हृदय नाही. हिमालयासारखा पर्वत नाही, आई वडिलासारखं दुसरं कोणाचं हृदय नाही. आणि महाराष्ट्रासारखी दुसरी कोणती संतांची भूमी नाही. ज्या संतांनी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला आणि संतांची भूमी, शूरांची भूमी. कारण संत की मिलना कठिन है, संत का बड़ भाग से पाते कोई, बड़ भाग से पाते कोई. कर पा गए संगति तो संगति मिलती नहीं, तो संगति मिलती नहीं. सत्संग जिनका मिल गया तो जन्म का साफल्य है, तो जन्म का साफल्य है. अधिकार उनके क्या कहूँ, वह शहंशाह के तुल्य है, वह शहनशाह के तुल्य है. भजन लिहिलं तुकडोजी महाराजांनी की आड नका येऊ चला फिरा घरा आळशी लोकांचा मला झाला गोवाळा. आड नका येऊ चला फिरा घरा आळशी लोकांचा मला झाला गोवाळा. आळशी लोकांचा मला झाला गोवाळा. भजन कीर्तनी मोठी भक्तीचा कविता, कामासाठी सेवेसाठी दूर दूर पळता, घरासाठी सेवेसाठी दूर दूर पळता. नाही भोगती सारा आळशी लोकांचा मला झाला गोवाळा. हो आळशी लोकांचा मला झाला गोवाळा. आळशी लोकांचा मला झाला गोवाळा. कारण गावागावात प्रगती, तुमच्या गावामध्ये 103वी प्रगती होत आहे या मातेचा, ज्या मातेनी चमत्काराने तुम्हा आम्हाला जागृत केलं. आणि दिवाळीमध्ये सुद्धा 15 नोव्हेंबरला पुण्यस्मरण सोहळा होत असते. दरवर्षी तुमच्या गावात कार्यक्रम होत असते, कारण कार्यक्रमाची गरज आहे. कारण ज्या मातेने तुमच्या आमच्यासाठी आपलं जीवन चंदनासारखे जिजवणारे झालं. ती फुकट आला का तू इथं? तुला वाटते का महाराज जास्त पैशाचा असं आपण काही जास्त घोटत बसावं इथं? तसं याचं आडनाव गराड, गराड आडनाव गराड. पण पोरगा चांगला आहे, आडनाव गराड आहे पण नाव यश आहे त्याचं. म्हणजे त्याच्या हाताले यश आहे, तबल्यामध्ये यश आहे. तसं याचं मी अमरावती जिल्ह्यात